श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज अतिशय महत्त्वाची माहिती सांगत आहे. म्हणजे बरेचसे ताई दादांचं असं होतं की लग्न जोडतं पण काहीतरी कारणावरून किंवा अनाशत म्हणजे थोड्याशा कारणावरून त्यांचं लग्न होत नाहीये. बरेचसे ताई दादा माझे असे आहे की भरपूर वय झालं आहे आणि खूप वर्षापासून लग्नाची तयारी करत आहात, म्हणजे मुलं मुली बघत आहात, पण लग्न जुळत नाही. जर तुमच्या सोबत सुद्धा असं होत असेल किंवा मग तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये असं जर कोणी असेल तर त्यांना आजचा जो उपाय आहे ना तो नक्की सांगा. कारण आजचा जो उपाय आहे आणि जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने जर हा उपाय केला ना तर गॅरंटी देऊन सांगते की एका वर्षाच्या आत त्यांचं लग्न होणार म्हणजे होणारच. तुम्हाला मी गणपतीच्या वेळेस सुद्धा एक उपाय सांगितलेला होता की 21 गणपतीच्या डोक्यावरती तुम्हाला 21 वेळा अक्षदा टाकायच्या आहे. याने सुद्धा बरेचसे ताईदादांना अनुभव आले. पण ज्या ताईदादांना या उपायाने सुद्धा फरक पडलाच नाही, त्यांचं लग्न म्हणजे जुळतं, सर्व होतं, एंगेजमेंट होते, कुकू होतं, सर्व होतं आणि ऐन टायमावर लग्नाच्या वेळेस थोडक्याशाने ते लग्न होत नाही किंवा मग लग्न होतं आणि पण लग्न टिकत नाही, 1-1.5 महिन्यामध्येच डिवोर्स होत असेल किंवा बऱ्याचशा काही समस्या असतात किंवा भरपूर दिवस झाले मुलगा शोधत आहे पण योग्य तो मुलगा मिळत नाहीये, भरपूर दिवस झाले मुलगी शोधत आहे पण आपल्याला जशी हवी आहे तशी मुलगी मिळत नाहीये, तर टेन्शन घेऊ नका. आजचा जो उपाय अतिशय महत्त्वाचा आहे, स्वामींचा हा उपाय आहे आणि हा उपाय ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत केलाय त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान सर्व आलाय आणि खरंच त्यांचं लग्न सुद्धा एका वर्षाच्या आत झालं आहे. तर हा उपाय कुठला आहे बघा. सर्वांना माहिती आहे लग्न असो किंवा मूल मूल होण्यासंबंधित काही समस्या असो तर आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला करावी लागत असते. आणि बरेचसे ठिकाणी होतं की आपण सेवा भरपूर करतो पण काहीतरी सेवेमध्ये राहून जातो आणि प्रत्येक वेळेस सेवा व्यवस्थित होतच आहे हे आपल्याला कसं कळेल. तर बघा हा जो उपाय आहे ना, कुठली तुम्हाला सेवा करायची आहे ना तुम्हाला मंत्र म्हणायचे आहे, काहीच नाही, अगदी साधा उपाय आहे. हा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्यासाठी अगोदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा आणि महत्त्वाचं म्हणजे जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे लिंबाचं झाड. लिंबाचं जे झाड असतं बरेचसे ताई दादा त्याची सेवा करत नाही, पूजा सुद्धा करत नाही. पण लिंबाचं जे पान आहे, लिंबाचं जे झाड आहे ते आपल्या कुलदेवतेचं स्वरूप मानलं जातं. बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की लिंबाच्या झाडाची पूजा करतात, देवाची म्हणजे देवीची तर पूजा करताच, पण चैत्र महिना असेल किंवा मग नवरात्र असेल तर जसं आपण देवीची पूजा करतो त्याच पद्धतीत लिंबाच्या झाडाची पूजा करता. कारण बघा जर अंगावर काजण्या झाल्या, देवी उठली असं म्हणता, तेव्हा लिंबाच्याच झाडाचा हा आपण उपयोग करत असतो. किंवा गुढीपाडवा असतो, एवढा चांगला शुभ मुहूर्त असतो, त्या दिवशी सुद्धा लिंबाच्या पानाचा आपण उपयोग करत असतो. तर ते लिंबाचं झाड आपल्या कुलदेवतेला समर्पित असतं आणि जो लिंबाच्या झाडाची जो सेवा करतो ना त्याचं लग्न हमखास एका वर्षाच्या आतच होतं. तर सेवा कशी करायची आहे, काय करायचं आहे? सर्वात अगोदर तुम्हाला तुम्हाला 1 लोटा जल, बघा जसं शिवपुराणमध्ये सांगत असतात 1 लोटा जल सारी समस्या घाल, म्हणजेच 1 लोटा जल जसं आपण बोले शंकरांना वाहतो त्याच पद्धतीत 1 लोटा जल तुम्हाला लिंबाच्या झाडाला रोज कंटिन्यू न चुकता एखादा दिवस सुद्धा खाळा पडू देऊ नका. हा अर्जंट आहे, तुम्हाला कुठं जाणं जमलंच नाही, तुम्ही कुठं बाहेरगावी आहे तर तेवढं, जर तुमच्याच्याने जमत नसेल तर तेवढं ॲडजस्ट करू शकता. पण लिंबाचं झाड हे तुम्ही कुठंही गेले तरी तुम्हाला मिळणार. मग तुम्ही बाहेरगावी गेले, एक 10 रुपयाची बॉटल घ्या, ते पाणी तुम्ही टाकू शकता. जर घरी आहात तर 1 लोटा जल घ्यायचा, एक तांब्यामध्ये एका गडव्यामध्ये पूर्ण भरून एक पाणी घ्यायचं आहे आणि रोज सकाळी संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस सकाळी जा किंवा संध्याकाळी जा. दुपारी शक्यतो जाऊ नका, ऊन फार आहे, म्हणून सकाळी जा किंवा मग संध्याकाळी जा. तुम्हाला झाडाला 1 लोटा जल पाणी टाकायचं आहे. एक तांब्या असेल, एक तांब्याभर टाका किंवा मग तुमच्याकडे बॉटल असेल बॉटलनी न्या. पण आवर्जून रोज न चुकता खंड पाळायचा नाही.
आणि जे तुम्ही एक लोटा जल तुम्ही वाहता तेव्हा हात जोडून प्रार्थना करा, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि सांगा की माझं सुद्धा लग्न होऊ द्या. बघा, 1 वर्षाच्या आत तुमचं लग्न नक्कीच होणार. तुम्ही हा उपाय करून बघा. आणि तुमच्या जवळपास जर कोणी असे ताई-दादा असतील, ज्या लग्नासंबंधित त्यांच्या काही समस्या चालू असतील, त्यांना हा उपाय सांगा. त्यांच्या सुद्धा लवकर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ द्या. कारण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपले स्वामी बघत असतात आणि आपलं सुद्धा कुठं ना कुठं चांगलं होत असतं. म्हणून तुम्हाला गरज असेल तर नक्कीच तुम्ही सेवा करा किंवा तुमच्या आजूबाजूचे कोणी असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.